ओके, पुन्हा एक डिझास्टर. पोस्टरपासूनच याने आपलं अटेन्शन गेन केलं होतं आणि ट्रेलरमधील काही गोष्टी वगळता तो प्रॉमिसिंग वाटत होता आणि यामुळेच मी होप ठेवली होती. पण आता पुरता अपेक्षाभंग झालाय. त्याचं ट्रेलर बघून जे काय तर्कवितर्क तयार होतात ते सर्व तो मोडीत काढतो. खालच्या मजल्यावरील काकांचा सीन, अमृता खानविलकरचा गेस्ट अपीरियन्स, सुशीला सुजित या दोघांमधली केमिस्ट्री आणि तो बाबा, हे बघताना जेवढं तो मजेदार वाटत होता तेवढं त्याला ते मॅच नाही करू शकले. तर नेमकं काय बिनसलं याबद्दल आपण डिटेलमध्ये बोलूया. पण सुरुवात आपण अभिनयापासून करू. स्वप्नील जोशी हा एक प्रतिभावंत कलाकार आहे आणि त्याबद्दल मी या व्हिडिओमध्ये डिटेलमध्ये बोललोय. पण आता त्याच्याकडून अपेक्षा ठेवणं हे चुकीचं तर नाही ना असं वाटायला लागलंय. म्हणजे या नेहमीप्रमाणेच तो यामध्ये पण एक सारखी भूमिका करतोय. उलट त्याचे एक्सप्रेशन सुद्धा डे बाय डे डिक्रीज होत चालले, जे यामध्ये बघताना केविलवाणं वाटतं. तर तेच एक्सप्रेशन, एकसारखी डायलॉग डिलिव्हरी आणि त्यात वीक असं लिहिलं गेलेलं पात्र, त्यामुळे मुख्य कलाकार असून देखील तो काहीच व्हॅल्यू ॲड करत नाही. स्वप्नील यार, मी तुझ्याशी बोलतोय, तू अभिनयाला सिरियसली घेत नाहीस, त्याच्यामुळे लोक तुझी मजाक उडवतात. आजूबाजूला साखरयुक्त गोड बोलून इगो कॅरी करणारे भरपूर लोक आहेत, पण त्यांच्यामधून बाहेर निघून तू जरा वास्तविकता बघ, तेव्हा तुला कळेल. पर्सनली सांगतो, जेवढी माझी एज आहे त्याच्यापेक्षा जास्त तुझा इंडस्ट्रीमध्ये काम करण्याचा अनुभव आहे आणि पोटेन्शियल पण खूप आहे, तर ते वाया जाऊ देऊ नकोस. या सिनेमामध्ये सर्वात वीक कॅरेक्टर आहे ते म्हणजे सोनाली कुलकर्णी यांचं, जे सुरुवातीपासून शेवटपर्यंत आपल्याला नोटीस होतं. मानवत मर्डर्समध्ये त्यांची ॲक्टिंग खूप जबरदस्त होती, पण यामध्ये त्याच्या पूर्णपणे अपोजिट आहे. सुरुवातीला त्यांच्या नवऱ्यासोबत एक सीन आहे ज्यामध्ये दोघे पण डायलॉग खूप पटापट बोलतात. ते कुठेच पॉज घेत नाहीत. अभिनय आणि चेहऱ्यावरील हावभाव हे पूर्णतः शून्य, त्याच्यामुळे आपला गोंधळ उडून जातो आणि हाच गोंधळ ते शेवटपर्यंत कॅरी करतात. सोनाली यांचं संभाषण खूप बनावटी वाटतं. टायमिंग आणि डायलॉग डिलिव्हरी हे खूप साधारण आहे आणि ओव्हर ॲक्टिंग तर बाप रे बाप. मी तर डोक्याला हात लावून बसलो होतो की हे नेमकं काय चाललंय. कलाकारांच्या बोलण्यात एक प्रकारचं बॅलन्स असायला हवं. जेव्हा दोन व्यक्ती बोलतात तेव्हा दोघांमध्ये विथ एक्सप्रेशन पॉज पण यायला हवा, तेव्हा ती केमिस्ट्री जाणवते, जी इथे मुळीच नाहीये. अक्षरशः त्यांचा अतिरेकी अभिनय आपल्या संयमाची परिसीमा ओलांडतो. सोनाली यांचं संभाषण तर असं आहे जसं काय त्या पुस्तक वाचतायत. ॲक्च्युली सुशीला हे पात्र खूप इनोसेंट आहे, पण तसं त्याला पोर्ट्रे करण्याच्या चक्करमध्ये पुरता गोंधळ उडाला. या सर्व प्रॉब्लेममुळे स्वप्नील आणि सोनाली या दोघांमधील सीन हे खूप बनावटी वाटतात. दोघेही उत्तम कलाकार आहेत. त्यांची जुगलबंदी ही स्मरणात राहील अशी असायला हवी होती, पण आपल्या हाती निराशा लागते. हे सर्व होण्यामागे पूर्णपणे दोष त्यांचा नाहीये. प्रसाद ओक यांना त्यांच्याकडून चांगलं काम काढून घेता नाही आलंय, कारण याच्या मुळामध्येच प्रॉब्लेम आहे. मूळ म्हणजे लिखाण, जे सुद्धा त्यांनीच केलं आहे. मेजॉरिटी सिच्युएशनमध्ये रायटर आणि डायरेक्टर हे जेव्हा एकच असतात तेव्हा क्रिएटिव्हिटी बघायला मिळते, पण या केसमध्ये थोडंसं वेगळं आहे. याआधी त्यांच्यासाठी लिखाण चिन्मय मांडलेकर आणि गुरु ठाकूर यांनी केलं होतं. ते सिनेमे पण कौतुक करण्यासारखे बनवले गेले होते, पण सुशीला सुजितच्या लिखाणामध्येच दम नाहीये, त्याच्यामुळे त्याचं एक्झिक्युशन हे बरोबर जमलं नाही. आणि सिनेमॅटिक लिबर्टीचा वापर तुम्ही करून करून किती करणार, अर्थात ते वेस्टच जाणार. रेणुका दप्तरदार, सुनील गोडबोले यांच्या पात्राकडे जास्त काही करण्यासारखं नव्हतं. सुनील तावडे हे सुशीलाचे हजबंड आहे आणि ते पात्र खूप इन्सिक्युअर आहे. ते काही प्रमाणात वर्क होतं, पण कथेमध्ये काही व्हॅल्यू ॲड करत नाही. एक सीन आहे जिथे सुशीला सुजित आपले एक्झिस्टिंग प्रॉब्लेम शेअर करतात. तिथे इमोशन फील होतं, सोनाली यांचे एक्सप्रेशन आणि डायलॉग फील होतात. पण जर लिखाण आणि दिग्दर्शनात दम असता तर तो सीन डायरेक्टली काळजामध्ये हिट झाला असता. जेव्हा पाया मजबूत असतो, सर्व काही गोष्टी टॉप नॉच असतात, तेव्हा त्या भावना अंतःकरणापासून जाणवतात. एक उदाहरण देतो, नटरंगमधील गुन्हा ज्याच्यावरती अतिप्रसंग होतो, त्यानंतर तो आपल्या गावी येतो, तेव्हा दारकी जीवाच्या आकांताने त्याच्यावर ओरडते, तेव्हा ते फील होतं, कारण त्या इमोशनचा बार हा खूप हाय सेट केलेला होता. ती त्या कथेची, लिखाणाची, इनफॅक्ट पूर्ण टीमची मेहनत होती. एका फ्लॅटमध्ये दोन व्यक्ती अडकले आणि दिवसभर ते बाहेर निघण्यासाठी खटाटोप करतात. या कथेमध्ये ते बरेच एलिमेंट ॲड करू शकले असते, पण वास्तविकतेत त्यांनी केलं काय, नवऱ्याची इन्सिक्युरिटी, आई आणि लव्ह इंटरेस्ट यांना ॲड केलं. ते बाहेर निघण्यासाठी ट्रिक वापरू शकले असते, फिजिक्सचे नियम वापरू शकले असते, काहीतरी रोमांचक करून दाखवलं असतं, जे प्रेक्षकांना बघायला पण आवडलं असतं. लिखाणात दम असता तर निवड संभाषणातून ते आपल्याला खिळवून ठेवू शकले असते. या व्यतिरिक्त बॅकग्राऊंड ऑन पॉईंट आहे, सिच्युएशननुसार ते व्यवस्थित वापरलं गेलं आहे. नॉटी नावाने एक गाणं आहे ज्याची व्हाईब जराशी वेगळी आहे आणि ते मला आवडलं. सिनेमॅटोग्राफी उत्तम आहे, छोट्याशा जागेत वेगवेगळे अँगल्स हे व्यवस्थितपणे वापरलेत. बाकी यात वेगळं असं काहीच नाही. सिनेमा 1.5 तासाचा असून सुद्धा आपल्याला नकोसा वाटतो. एकूण काय तर कथानक आणि दिग्दर्शन याचा मार्ग ठरला, बाकी कलाकार हे तर फक्त चेरी ऑन टॉप आहेत. बाकी हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे मला कमेंट करून नक्की सांगा. याचबरोबर मी 25 मराठी सिनेमे ज्यांचा बॉलिवूडमध्ये रिमेक झाला आहे त्यावर एक व्हिडिओ बनवला आहे, जो तुम्ही इथे क्लिक करून बघू शकता.
व्हिडिओ आवडला तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा आणि बघत रहा द मराठी शो. भेटूया आपण लवकरच. जय हिंद, वंदे मातरम.